नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं साक्षीच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेली आहे जिजामाता उद्यानला, जे भायखळा स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर तिथे येताच फर्स्ट मी आधी तिकीट काढून घेतली आणि तुम्ही तिकीट बघू शकता। 50 रुपयापासून तिकीट चालू आहे। इथे फॅमिली तिकीट आहे जी 100 रुपयाला आहे। आणि एंट्री केल्यावर पहिलं मी बघितला जो टायगर, तो बॅड लक होता माझा आणि तो झोपला होता। मला वाटलं चालताना फिरताना दिसेल तो। नेक्स्ट मी गेली मगर बघायला आणि हे वाव किती डेव्हलप झालंय। सिरियसली नक्की विजिट करा तुम्ही, म्हणजे असं वाटतच नाही जे आपल्या मुंबईमध्ये आहे। आणि किती मोठी मगर होते, तुम्ही बघालच पुढे। खूप छान होते आणि डेव्हलप तर एवढं मस्त झालंय। आणि पुढे मी गेली बर्ड्स पॅराडाईजमध्ये। इथे मला भेटले खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी भेटले, खूप छान आणि कलरचे होते। मस्तपैकी असे पोपट होते इथे। आणि पोपट म्हणजे इथे पूर्ण झाडच या पोपटांनी भरलेलं आणि छानपैकी प्रत्येक फांदीवर ते बसले होते। आणि त्या वेगळाच पोपट होता जो कलरफुल होता आणि खूप भारी दिसत होता आणि खूप मोठे होते। हा कासव आणि कासवांची गँग पूर्ण बसलेली मस्तपैकी पाण्यात पोहत पण होते ही लोक। आणि खूप सारे कासव होते इथे। एक बघा मस्तपैकी पोहतोय। आणि जे मला बघायचं होतं ते म्हणजे हे पेंग्विन कक्ष। वाव, इथे गेल्यावर तर मस्त एसीत आल्यासारखं वाटतं, कारण की बाहेर खूप जास्त ऊन होतं। आत एंट्रीच करता मी बघितलं हे मस्तपैकी पेंग्विन, आणि जे उभे होते ते मला असं वाटलं की ते स्टॅच्यू उभे केले, पण जेव्हा ते हालचाल करायला लागले सिरियसली काय चालत होते। आणि ते बघून झाल्यावर हे आहे इथे आतमध्ये कॅफे आहे। तर इथे खूप रिजनेबल प्राईसमध्ये खायला गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता एकदम मस्त अशा। आणि ही आहे मगर। वाव, मी 3 मगरी बघितल्या, खूप मोठ्या होत्या आणि यांची स्किन तर ओ माय गॉड, सिरियसली यार। आणि बघा मस्तपैकी पोहत पोहत येते, असं वाटतं आता ही जर बाहेर आली तर मी इमॅजिन करते काय होईल यार, सिरियसली। आणि अशा रीतीने हा व्लॉग मी इथेच मिनी व्लॉग माझा एंड करते। आणि तुम्हाला फुल व्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन नक्कीच बघा। खूप एन्जॉय केलं, मी एकटीच गेली होती। आवर्जून तुम्ही माझा हा फुल ब्लॉग बघा राणीच्या बागेचा, खूप एन्जॉय केले मी एकटीने। नेक्स्ट ब्लॉगसाठी पण असं चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला, जसे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ शो होत राहतील। आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब व्हिडिओ।